नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. अहिल्यानगरच्या विधान परिषद निवडणुकीत सध्या एक असा राजकीय खेळ सुरू आहे ज्यामुळे कार्यकर्त्यांपासून ते राजकीय जाणकारांपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महायुतीत बंडखोरी होणार अशी चर्चा होती, पण अखेर सचिन जगताप यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही आणि प्राजक्त तनपुरे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात राहिले. पण खरी चर्चा आता महाविकास आघाडीच्या गोटात सुरू झाली आहे. कारण ज्यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून पुढे केलं जात होतं ते करण ससाने यांनी पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडे पक्षाचा एबी फॉर्म घेऊन तयार असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना ऐनवेळी थांबण्याच्या सूचना मिळाल्या आणि त्यांनी अर्ज भरलाच नाही. इतकेच नव्हे तर उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा झालेल्या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनीही अर्ज दाखल केला नाही. परिणामी महाविकास आघाडी समोर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आघाडीचा अधिकृत उमेदवारच नाही, मात्र हा गोंधळ आहे की आखलेली रणनीती, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वीही असाच प्रयोग यशस्वी झाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि सर्व समीकरण बदलून विजय मिळवला. अहिल्यानगर मध्येही तसाच काही डाव आखला गेला आहे का? अधिकृत उमेदवार न देता अपक्षाला पाठिंबा देण्याची रणनीती आहे का, की अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा राजकीय शब्द दिला जाईल आणि निवडणूक बिनविरोध होईल? दरम्यान महायुतीतही सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र नाही. प्राजक्त तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप किंवा त्यांच्या गटातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळं महायुतीतील अंतर्गत नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलंय. आकडेवारी पाहिली तर एकूण 461 मतदार आहेत. भाजपकडे 199, अजित पवार गटाकडे 50, शिंदे गटाकडे 48, शरद पवार गटाकडे 35, काँग्रेसकडे 29 तर इतरांकडे जवळपास 100 मते आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत दोन्ही शिवसेना जवळपास शांत दिसतात. त्यामुळे आता प्रश्न एकच, महाविकास आघाडीचा हा घोळ आहे की पडद्यामागे सुरू असलेली एखादी मोठी राजकीय खेळी? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अहिल्यानगरच्या या राजकीय बुद्धिबळात शेवटचा चेकमेट कोण करणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार.